कोल्हापूरमध्ये शक्तीपीठ महामार्गाला विरोध करण्यासाठी शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीने कोल्हापुरात सर्वपक्षीय मोर्चा काढलाय। दसरा चौकातून हा मोर्चा निघाला असून तो कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे। तर या आंदोलनामध्ये आमदार सतीश पाटील आणि माजी खासदार राजू शेट्टी यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले। तर रक्त सांडू मात्र शक्तीपीठ महामार्ग होऊ देणार नाही असा आक्रमक पवित्रा आंदोलकांनी घेतला। गरज नसलेला शक्तीपीठ महामार्ग रद्द व्हावा ही आमची भूमिका आहे आणि म्हणून कोल्हापूर जिल्ह्यातला मोर्चा आम्ही या ठिकाणी काढलेला। मला वाटते दडपशाही चाललेली आहे शासनाची, मोर्चा निघूच नाही यासाठी शासनाची दडपशाही चाललेली आहे। या संदर्भात बोलण्यासाठी आपले प्रतिनिधी शेखर पाटील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। शेखर, एकतर सतेज पाटलांनी आरोप केलेला आहे की मोर्चा दडपण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत आणि दुसरं म्हणजे मोर्चाला सुरुवात झालेली आहे, मोर्चा कुठपर्यंत पोहोचलाय, आता मोर्चातली परिस्थिती काय, किती शेतकरी सहभागी आहेत, सगळे तपशील। विक्रांत, मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ पोहोचलेला आहे आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर या मोर्चाचं सभेमध्ये रूपांतर झालेलं आहे। मी जसं तू विचारलास या शेतकरी किती या मोर्चामध्ये सहभागी आहेत, तरीही आपल्याला शेतकरी दिसत असतील। मोठ्या प्रमाणात शेतकरी या शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात सहभागी झालेले आहेत। केवळ शेतकरी नाही तर इकडे शेतकरी महिला देखील आपल्याला या सगळ्या दिसत आहेत ज्या या मोर्चामध्ये सहभागी झालेल्या आहेत। बाजूला जर आपण बघितले तर हे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचा एल्गार आहे, तो एकाच गोष्टीसाठी, कारण आपली शेती जी आहे ती पूर्णपणे या ठिकाणी जाते। मी स्टेजवरची काही दृश्य दाखवतो। आपण बघितलं तर या ठिकाणी जयंत पाटील यांचं नुकतंच आगमन झालेलं आहे। जयंत पाटलांनी देखील या मोर्चाला आता पाठिंबा दिलेला आहे। स्वतः सतेज पाटील यांच्या बाजूला आता जयंत पाटील दिसत आहेत, राजू शेट्टी दिसत आहेत आणि अनेक नेते जे आहेत ते या आंदोलनाला या ठिकाणी सहभागी झालेले आहेत। आणि याच मोर्चाच्या माध्यमातून आता सरकारला हा गरज नसलेला शक्तीपीठ महामार्ग रद्द करा अशी मागणी जी आहे ती या आंदोलनाच्या माध्यमातून केली आहे, मोर्चाच्या माध्यमातून केली आहे। आता सगळ्या नेत्यांची देखील भाषणे यामध्ये होणार आहेत आणि या भाषणांच्या माध्यमातून शेतकरी आणि शेतकऱ्यांची व्यथा जी आहे ती मांडली जात आहे। आपण जर मगाशी जर प्रतिक्रिया अनेकांच्या बघितली तर त्या प्रतिक्रियांमध्ये एकच गोष्ट त्या ठिकाणी होती, ती म्हणजे आमची शेती अर्धा एकर 1 एकर शेती आहे, आमच्या त्या 1 एकर अर्धा एकर शेतीवरती आमचं संपूर्ण जीवन जे आहे ते आम्ही त्या ठिकाणी घालवत आहे, आम्ही स्वतःचा उदरनिर्वाह त्यावरती करतोय। मात्र जर अशा पद्धतीनं शेती आमची आता या शक्तीपीठ महामार्गाला जाणार असेल तर ते आम्ही कधीही सहन न करणारी ही सगळा निर्णय आहे। आम्ही कुठल्या पद्धतीनं मोजणी देखील आमच्या शेतामध्ये करू देणार नाही असा इशारा सगळ्या शेतकऱ्यांनी दिलेला आहे। त्यामुळे निश्चितच या सगळ्या आंदोलनाच्या मोर्चाच्या माध्यमातून जी शेतकऱ्यांनी व्यथा मांडलेली आहे ती व्यथा मांडल्यानंतर शेतकऱ्यांची ही बाजू आता ऐकल्यानंतर सरकार नेमकी काय भूमिका पुढच्या काळात घेणार आहे हे मात्र पाहणं गरजेचं असणार आहे। भविष्यामध्ये आपल्या सरकारच्या भूमिकेकडे लक्ष असेल। शेखर, तुर्तास धन्यवाद दिलेल्या आहे सगळ्या माहितीसाठी।